नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी। भोगीच्या दिवशी ही अशी मस्त गरमागरम टम्म फुगलेली तेल लावून बनवली बाजरीची भाकरी सोबतच ही अशी भोगीची भाजी किंवा याला लेकरवाळी भाजी किंवा कोणी खेंगाट देखील म्हणलं जातं। ही अशी अस्सल पारंपरिक पद्धतीने चमचमीत पद्धतीने बनवलेली आज आपण भोगीची भाजी बनवणार। साधी सोपी पद्धत आहे आणि अचूक प्रमाण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता। माझ्या प्रिय सबस्क्रायबरला संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। चला तर ही भोगीची भाजी कशी बनवायची, बाजरीची भाकरी कशी बनवायची ते पाहूयात। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मी ते जाड बुडाचा एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये अर्धी वाटी तीळ टाकून घ्यायचे आहेत। तीळ हे माझे गावरान तीळ आहेत, बिना पॉलिशचे तीळ आहेत, खूप छान चवीला असतात बिना पॉलिशचे तीळ। आता हे सतत हलवत राहून मंद गॅसवरती आपल्याला हे तीळ छान खमंग रंग बदलेपर्यंत, एक लालसर रंग येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे। आता इथे तीळ छान भाजले आहेत। आता एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे, प्लेटमध्ये पूर्णपणे थंड करून घ्यायचे तीळ। पुन्हा त्याच पॅनमध्ये मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत। हे सुद्धा आपल्याला छान असे सतत हलवत राहून आपल्याला खरपूस मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे। आता 2 ते 3 मिनिट छान शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे पॅनमधून आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे, पूर्णपणे हे थंड करून घ्यायचे शेंगदाणे। मी ते अर्धा तुकडा खोबऱ्याचे तुकडे असे करून घेतलेले आहेत, काप करून। तुम्ही या ठिकाणी खोबरं किसून देखील घेऊ शकता। आता हे आपल्याला सतत हलवत राहून छान असं भाजून घ्यायचं लालसर रंगावरती। तर हे खोबरं आपल्याला भाजून झाल्यानंतर हे आता आपल्याला एका ताटामध्ये काढायचं आहे, पूर्णपणे हे खोबरं थंड करून घ्यायचे। भोगीची भाजी करण्यासाठी मी भाज्या घेतलेल्या, मी इथे अर्धी वाटी वालाचे शेंग घेतलेले, अर्धी वाटी गाजर तुकडे करून घेतलेले, अर्धी मोठे बोरं 2-3 कट करून घेतलेले, पेरू अर्धा कट करून घेतलेला आहे। मी इथे हरभऱ्याचे दाणे घेतलेले सोलून, मटारचे अर्धी वाटी दाणे सोलून घेतलेले आहेत, ऊस घेतलेला आहे कट करून, आणि मेथी कट करून घेतलेली आहे थोडीशी, आणि अर्धी वाटी शेंगदाणे पाण्यात भिजत टाकलेले आहेत, आणि 2 वांगे आणि 1 बटाटा कट करून घेतलेले ते पाण्यात भिजत टाकलेले आहेत। मी इथे भोगीची भाजी करण्यासाठी इथे सर्व भाज्या घेतलेल्या आहेत। आणि हो, भोगीची भाजी करण्यासाठी गव्हाच्या ओंब्या भाजून घालतात आणि हुरडा देखील दाणे घालतात भाजून। ते माझ्याकडे मिळालं नाही त्यामुळे मी घातले नाही, तुमच्याकडे जर मिळालं असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा तुम्ही पालेभाज्या या आणखीन घेऊ शकता। आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 20-21 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक तुकडा, थोडीशी कोथिंबीर, इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, 1 इंच अद्रक तुकडा, कोथिंबीर टाकायची आहे। आणि हे आता आपल्याला मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून आपल्याला ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं अद्रक हिरवी मिरचीचं। आता इथे मी वाटण करून घेतलेलं आहे, ते आता हे बाजूला काढून ठेवून देऊयात। इथे मी सर्व जिन्नस थंड करून घेतले, तीळ, शेंगदाणे, खोबरं। आता पुन्हा त्याच आपण वाटण करून घेतलेलं अद्रक हिरवी मिरची त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहेत, खोबरं टाकून घ्यायचं आहे भाजलेलं, शेंगदाणे देखील भाजून टाकलेले घ्यायचे आहेत। मी साल नाही काढले, तुम्ही साल काढू शकता काढायचे असले तर तुम्हाला। आणि हे आता बारीक असं छान असं जेवढं वाटतं तेवढं बारीक असं छान वाटून घ्यायचे, न पाणी टाकता। आता इथे न पाणी टाकता आपण वाटून घेतलेलं आहे, इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे वाटून घेतल्यानंतर, आणि बारीक असं वाटण करून घ्यायचे आपल्याला। इथे मी छान असं बारीक असं पेस्ट करून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही पाणी घालून। आता इथे मी एक कढई घेतलेली आहे जाड बुडाची स्टीलची, त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 3 पळी तेल टाकायचं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथे तेल छान गरम झाले की अर्धा चमचा मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडू द्यायची, फोडणी छान बसते मोहरी तडतडली की। मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे अर्धा चमचा जिरे घातल्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे फोडणीमध्ये। मी सर्वात अगोदर अद्रक हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं त्या फोडणीमध्ये घालायचं आहे। छान असं मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता इथे मिनिटभर छान असं परतून घेतलेलं आहे, बघू शकताय। आता मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपण वाटण बनवून घेतलेलं तीळ, शेंगदाणे आणि खोबरं
बारीक असं पाणी घालून ते आता आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचे. छान असं आपल्याला हे परतून घ्यायचे. सर्वात अगोदर या फोडणीमध्ये तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे. वाटणाला कच्चं वगैरे अजिबात वाटण ठेवायचं नाही. ते बघू शकताय 2 ते 3 मिनिटांनी मी छान याला छान परतून घेतले. तेल देखील सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मसाले. अर्धा चमचा हळद घातल्यानंतर कश्मीरी लाल तिखट 2 चमचे घातलेलं आहे. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. गरम मसाला 1 चमचा, कांदा लसूण मसाला 2 चमचे. ह्याच्यामध्ये जिरे आणि धने पावडर देखील असते, त्यामुळे मी टाकलेली नाही आहे. कांदा लसूण मसाला अवश्य टाका, खूप छान फ्लेवर उतरतो. किंवा तुम्ही घरगुती काळा मसाला देखील घालू शकता. आता हे मसाले छान असे आपल्याला मिनिटभर छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. आता हे बघू शकताय 1-2 मिनिटं झालेले आहेत. इथे छान असं आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. आता आपण तेल सुटल्यानंतर घालणार आहोत वाटाणे सोलून घेतलेले अर्धी वाटी. ते आता आपण घालायचे आहेत. हे सगळ्या मी भाज्या घालणार आहे आता या वाटणामध्ये. आता या वाटणामध्ये या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. सर्वात अगोदर 2 ते 3 मिनिट छान अशा वाटणामध्ये या भाज्या छान परतून घेतल्यामुळे मस्त अशा भाज्या आपल्या छान वाफवल्या देखील जातात. आता इथे मी बटाटा आणि वांग कट करून घेतलेलं ते देखील आपल्याला टाकायचं आहे. हे सुद्धा आपल्याला या भाज्याबरोबर मिक्स करून घ्यायचे. आता बारीक चिरलेली मेथी देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायची. आता मेथी देखील आपल्याला ह्याच्यासोबत मिक्स करायचे. आणि इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे पाण्यात भिजत टाकले ते देखील आपल्याला टाकायचेत. आणि ह्या सर्व भाज्या अशा मिक्स करून घ्यायच्यात वाटणामध्ये. 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायच्यात. भाज्या देखील मी छान अशा या वाटणामध्ये परतून घेतलेल्या आहेत. आता इथे मी बाजूला साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं 2 ग्लास. आणि पाणी टाकताना गरमच टाकायचं आहे, तरी खूप छान येते आपल्या भोगीच्या भाजीला. आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्रित असं पाणी टाकल्यानंतर. आता हे वाटण करून घेतलेलं होतं आपण, त्याच्यात देखील भांड्याला हे वाटण लागलं, त्यासाठी मी हे पाणी टाकून थोडंसं एकसारखं करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे भांड्याचं देखील ते वाटण निघून जातं याच्याकरिता. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी भोगीची भाजी रस्सा भाजी थोडी बनवते. तुम्ही या ठिकाणी मोकळी देखील करू शकता किंवा थोडंसंच पाणी टाकायचं शिजायपुरतं आणि मोकळी करायची देखील करू शकता भाजी तुम्ही. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे भोगीच्या भाजीमध्ये. आणि हे मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी मीठ देखील छान भोगीच्या भाजीमध्ये मिक्स करून घेतलेले आहे. आता ही भोगीची भाजी झाकण लावून आपल्याला 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायची छान अशी. आता इथे 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आता मी एकदा झाकण लावून उघडून बघितलं होतं भाजी शिजली का नाही ते, पण शिजली होती. पुन्हा झाकण लावून एकदा शिजवून घेतलेली आहे. आता इथे आपली भोगीची भाजी मला शिजायला 15 मिनिट लागले भोगीच्या भाजीला, कारण सर्व भाज्या शिजायला थोडा वेळ लागतो. आता इथे आपली भोगीची भाजी मस्त अशी चमचमीत बनवून अस्सल पारंपरिकपणे बनवून तयार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची, ते बनवून तयार आहे. आता आपण लगेच भाकरी करायला घेऊयात. मी ते कणिक मळायचं मोठं ताट घेतलेलं, त्याच्यामध्ये 1 भाकरी एवढं आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. स्वच्छ चाळून घेतलेलं आहे पीठ. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकत आपल्याला हे भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि भाकरीचं पीठ हे मळताना थोडं पाणी टाकायचं, एकदम टाकायचं नाही आहे. एकदम जर टाकलं तर आपलं पीठ जे आहे बाजरीचं खूप पातळ होईल. थोडं पाणी टाकत छान असं कुस्करून मळायचं आहे. हे बघू शकता कशा पद्धतीने मी मळते त्याप्रमाणे. म्हणजे आपली भाकरी जी आहे बाजरीची मस्त अशी सॉफ्ट तयार होते. छान असं मळून एकसारखं घेतल्यामुळे 3 ते 4 मिनिट ह्याला छान असं एकसारखं मळून घ्यायचं. म्हणजे भाकरी मस्त अशी होते आणि टम्म देखील फुगते. याच्याकरिता मस्त मळून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे भाकरीला च्या पिठाला. आता इथे मी 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. इथे मी भाकरीला छान मळून देखील घेतलेला आहे. आता जेवढा आपल्याला भाकरी करायची त्याच्यामध्ये मी थोडंसं गोळा घेतलेला आहे आणि एकसारखा असं पसरून घेतलेला आहे हातावरतीच ह्याला. आता ही भाकरी खाली पीठ टाकायचं आहे चिटकू नये म्हणून आणि वरून असे तीळ लावायचे आहेत. बघू शकताय खूप छान दिसतात तीळ. आणि भाकरी आपल्याला थापून घ्यायची, पीठ लावायचे हाताला
आणि ही भाकरी एकसारखी अशी छान अशी थापून घ्यायची आहे. तुम्ही कोण एका हाताने थापतं, कोण दोन्ही हाताने थापते, पण मी ते दोन्ही हाताने छान थापून घेते भाकरी. बाजरीची भाकरी माझ्या सासूबाई करतात, खूप छान करतात. बाजरीची भाकरी मस्त बनवतात आणि टम्म देखील फुगते माझ्या सासूबाईंच्या हातची भाकरी बाजरीची. आता इथे बाजरीची भाकरी छान झालेली आहे. इथे बाजूला लगेच मी इकडे भाकरी करायला घेतलं की लगेच तवा आपल्याला गरम करत ठेवायचा, म्हणजे गरम होतो तवा. आणि मीडियम ते हाय गॅसवरती आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे आणि भाकरी सोडून घ्यायची आपल्या तव्यावरती. वरून तीळ टाकायचे आहेत आणि ह्याला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून घेतलेलं आहे मी. आता ही भाकरी सुकवून घ्यायची. वरून मी तीळ टाकलेले आहेत, खूप छान दिसतात. आता ही आपल्याला पाणी लावलेलं आहे हे सुकून द्यायचं आहे. एक अर्ध्या मिनिटांनी आता पाणी देखील सुकलेलं आहे. आता आपल्याला ही उलताण्याने पलटून घ्यायची आहे. एक बाजू मी आता पलटून घेतलेली आहे. आता खालची जी बाजू आहे आपल्याला 2 ते 3 मिनिट छान अशी भाजून घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिनिट छान ही भाकरी एका साईडनं मी भाकरी खालच्या बाजूने भाजून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याला पलटी मारून घ्यायची आहे. छान अशी बघू शकताय, छान देखील खालच्या बाजूने भाजलेली आहे. आता ही भाकरी टम्म फुगत आहे, मस्त अशी बघू शकताय. मस्त तव्यावरती भाकरी टमटमीत झालेली आहे, मस्त अशी. काय मस्त दिसते भाकरी फुगलेली बघू शकता. आता दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस मस्त अशी भाजून घेतलेली आहे ही भाकरी बाजरीची. इथे आपली बाजरीची भाकरी बनवून तयार आहे, बघू शकताय. आता तव्यावरून मी इथे भाकरी काढून घेतलेली आहे. अगदी सगळ्या बाजूने छान अशी खरपूस मस्त अशी तेल लावून भाकरी बनलेली आहे. आणि सोबतच ही पहा भाजी, भोगीची भाजी देखील मस्त दिसते, चमचमीत दिसते. आता ही आपण भोगीची थाळी सर्व करूया. तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आपल्या भोगीच्या भाजीला, अगदी अप्रतिम अशी दिसते. खायला तर खूप मस्त टेस्टी लागते ही भाजी. लहान मुलं देखील ही भोगीची भाजी कधी एवढी मस्त लागते. बघू शकताय पापुना देखील अगदी छान असं आलेला आहे आणि मस्त अशी गुपगुपीत झालेली आहे बाजरीची भाकरी ती लावलेली देखील. तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी नक्की करून बघा. कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत भोगीची भाजी शेअर करा. तर वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय.